नमस्कार. मी राजेंद्र वाघमोडे, ग्रुप लीडर, इंदापूर तालुका द्राक्ष बागायतदार संघ, तसेच संचालक फ्रेस्टा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड इंदापूर. तर आमच्या भागामध्ये द्राक्ष उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये दरवर्षी निश्चितपणे वाढ होत आहे आणि याला कारणीभूत पुणे मांजरी स्थित राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे. द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, त्यांची टीम ही दरवर्षी आमच्या भागामध्ये 2 वेळेस, एक खरड छाटणीचा प्रोग्राम आणि एक फळ छाटणीचा प्रोग्राम, असे दोन्ही प्रोग्राम घेऊन इथल्या द्राक्ष बागायतदारांना द्राक्षाविषयीचे शास्त्रीय ज्ञान देत असतात. आणि याच कारणामुळे आमच्या इंदापूर तालुक्यातील द्राक्ष ही दरवर्षी वाढत चाललेली आहे. तसेच इथले बागायतदार उत्कृष्ट क्वालिटीची द्राक्षे पिकवून देशांतर्गत तसेच देशातील मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं माल पाठवत आहेत. तर हे सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्यावेळेस खरड छाटणी राहते, तर आमच्या भागामध्ये खरड छाटणीचा साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवट ते मार्चमध्ये सुरुवात होते. आणि त्यावेळेस द्राक्ष संशोधन केंद्रातील टीम की जे म्हणजे पेस्ट मॅनेजमेंटचे असेल, डिसीज मॅनेजमेंटचे असेल, पाणी व्यवस्थापनावाले असेल, ते हे सर्वजण आमच्या डायरेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या इथे खरड छाटणीचा प्रोग्राम घेतात. त्याच्यानंतर सर्व शेतकरी मग खरड छाटण्यांना सुरुवात करतात. खरड छाटणी ते फळ छाटणीपर्यंत वेळोवेळी जे काय द्राक्ष शेतीला लागतं ते सर्व मार्गदर्शन आम्हाला द्राक्ष संशोधन केंद्राकडून मिळत असतं. आणि त्याच जोरावरती जी काय काडी तयार करण्याचे जे काय प्रॅक्टिसेस असतात त्या सर्व बागायतदार बंधू हे काटेकोरपणे करत असतात. त्याच्यानंतर आमच्या भागातील जे काय द्राक्ष फळ छाटणीचा हंगाम आहे, हा आर्ली फळ छाटणीचा हंगाम म्हणून गणला जातो. तर आमच्या भागातील फळ छाटण्या या ऑगस्ट महिन्यापासूनच सुरू होत असतात. परंतु चालू वर्षी काय झालं की 15 मे पासून जे पावसाला सुरुवात झाली ती जवळजवळ साधारणपणे सप्टेंबर एंड ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सारखा पाऊस पडत असायचा. पण तरीही जे काय आम्हाला शास्त्रीय ज्ञान NRC कडून मिळत गेलं, त्याच्यामुळं आमच्या भागातील जे काही शेतकरी आहे त्या चांगल्या पद्धतीचंच त्यांनी काडी तयार केली आणि ऑगस्ट महिन्यापासून फळ छाटणीच्या हंगामाला सामोरे गेले. आणि फळ छाटणी सुरू झाल्यानंतर जे काय लागणारे वेळोवेळी जे काही प्रॅक्टिसेस असतील की तुमचे वांज काढणे असेल, तुमचं कॅनॉपी मॅनेजमेंट असेल, तुमचं पेस्ट मॅनेजमेंट, डिसीज मॅनेजमेंट, तुमचं वॉटर मॅनेजमेंट, त्याच्यानंतर तुमचे जे काय तुमचं जे काय PGR म्हणजे जे काय PGRचं आहे त्याही गोष्टी, म्हणजे कुठलं वापरायचं कुठलं नाही, या सर्व गोष्टीचं ज्ञान हे NRC आम्हाला वेळोवेळी देत असते. आणि त्याच जोरावरती चालू वर्षी तर अशा पद्धतीचं होतं की सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळं खरोखरच द्राक्षामध्ये घड निर्मिती होईल की नाही, घड बाहेर पडतील की नाही, अशी साशंकता सर्व शेतकरी बंधूंच्या मनामध्ये असायची. पण बरोबर आहे, जरी फळ छाटणी हंगामाला सामोरे गेले आणि खरोखरच म्हणजे घड निर्मिती कमी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे घडांची संख्या वेलीवरती कमी आहे ते बरोबर. परंतु जर वेलीवरती घडांची संख्या जरी कमी असली तरी आम्ही शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कमी घडामध्ये चांगलं व्यवस्थापन करून चांगल्या पद्धतीची द्राक्षे कशी आणता येईल याचंही आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत गेलो. आणि आज रोजी जवळजवळ 1 महिना झालं आमच्याकडचा फळांचा जो काय हार्वेस्टिंगचा हंगाम आहे किंवा फळ तोडणीचा हंगाम हा सुरू झालेला आहे. आणि या हंगामामध्ये आजपर्यंत म्हणजे आमच्या इतिहासामध्ये जो कधीही आमच्या शेतकऱ्यांना द्राक्षाला जो काही किंमत मिळायची किंवा रेट मिळायचा, हा उत्कृष्ट रेट. मला सांगा की जवळजवळ द्राक्षाचे रेट आज रोजीसुद्धा 150, 160, 170, 180, 190 एवढ्या रुपयापर्यंत जर द्राक्षाला रेट शेतातून, ते बी शेताच्या बांधावरून, हे कधीही मिळत नव्हते एवढे. आणि ते आज आत्ताच्या पिरियडला आम्हाला मिळू लागलेले आहेत. आणि आमच्या सर्वांच्या माहितीप्रमाणे शेताच्या बांधावरून 190 रुपये प्रति किलोने द्राक्षे जाते. म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की ही जी आमच्या भागातील द्राक्षाची किंमत आहे ही अख्ख्या जगामध्ये
सर्वात जास्त असू शकते शेताच्या बांधावरून जाणारी. तर याचं सर्व श्रेय NRCची टीम असेल, NRCचे डायरेक्टर माननीय कौशिक बॅनर्जी असतील, तसेच आमचे सर्व शेतकरी बांधव की जे शास्त्रीय ज्ञानाचा पाठपुरावा करतात NRCमध्ये जाऊन आणि वेळोवेळी चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन करतात, जेणेकरून आमच्या भागातील द्राक्ष शेती ही उत्कृष्ट पद्धतीचीच आहे. त्याच कारणामुळे दरवर्षी अजून द्राक्षाच्या क्षेत्रामध्ये वाढ होत जाईल आणि NRC आमच्याबरोबर असल्यामुळं उत्पादन खर्चात बचत होत जाईल आणि चांगल्या प्रतीचा माल काढत जाऊ आणि उत्पादन खर्चात बचत झाली की जो काही निव्वळ नफा आहे शेतकरी बांधवांचा, हा निव्वळ नफा मोठ्या प्रमाणावरती वाढून जसं की 2047 पर्यंत आपला भारत हा विकसित राष्ट्र म्हणून गणला जाणार आहे. तर त्यासाठी आपल्या इंदापूर तालुक्यापासून आणि आमच्या शेतकरी बांधवांपासूनच ही सुरुवात होणार आहे आणि निश्चितच विकसित भारताचा पाया हा NRCच्या मदतीने आमच्या भागातील द्राक्ष उत्पादक घालून देणार आहे. यात कुठलीही तीळमात्र शंका राहणार नाही.